राम राम शेतकरी मित्रांनो, माझं नाव सिद्धार्थ पवार. स्वागत आहे तुमचं DSP गोट फार्म बीड या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण तुम्हाला आपलं काय सकाळी जे टाकलेलं चारा आहे ते पहिले घावणीतले काड्या कुड्या काढून घ्यायच्या सगळ्या. म्हणजे काय होतं, दुसऱ्या चाराला बाहेर पडत नाही. त्याच्यामुळं काय होतं, वरची वर चारा राहतो ना, ह्याने वरचा टाकलेला चारा वरच राहतो. ह्याने काय होतं, वरून जे टाकलेला चारा आहे तो शेळ्या बाहेर उडून घ्यायचा त्याला. त्यामुळे पहिले हे काढून घ्यायचा, नंतर नवीन दुसरा टाकायचा. असा व्यवस्थित टाकून द्यायचा दोन्ही साईडला सारखा. हे बघा, पट 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 तुटून पडते त्याचं खायला. एखादी जर मार्के शेळी असेल, दुसऱ्या शेळीला खाऊन देत नसेल, अशा दावे करायची घावणीला बांधून पॅक. तिला काय करायचं, बाजून घ्यायचं, तिला तिथल्या दिवस बांधून टाकायचं. ते काय करते मग, दुसऱ्या शेळीला खाऊन देत नाही. असे जर मुग असं पटकन मारून टाकते. आता हे पण बघा, ही काढली शेळी, हिला पण आपण मार्के शेळी आहे त्याच्यामुळं काय केलेलं आहे, हिला बांधून ठेवलेलं आहे. नंतर ही काय करते, असं गोल गोल सगळ्या शेळ्यांना मारित करते, एकाला पण खाऊन देत नाही. नाहीतर असे बांधून जर नाही ठेवले ना, तर एक पण शेळीला असे नुसतं मारित 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 फिरते. जे मारते तिला बांधून ठेवायचं. आता हे हिरवा असो, वाळला चारा असो, गव्हाण असले ना, गव्हाणीत टाकून दिला का ते बरोबर खातात नाही. असं खाली वाढतात, नाही तर मग जास्त झालं ना खाली ओढून घेतो. व्यवस्थित टाकून द्यायचं. पट 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 तुटून पडतात. अशी गावाने जर मोकळी ठेवली पलटी होती. आपण काय केलं, इथं आणि त्या पोलच्या ह्या पोलला बांबू बांधलाय. त्या बांबूला ही गव्हाण अशी पॅक बांधून ठेवली. तिथे जरी हल्ले ना तर अजिबात हलत नाही. किती शेळ्यांनी इकडनं ढकलत तिकडनं. पहिलं काय होतं, याच्या बांधायच्या अगोदर आम्ही गव्हाण बांधलं होतं, मोकळी ठेवली होती. शेळ्या काय करायच्या, दुसऱ्याला मारण्याच्या राहत्या, ढकलण्याच्या पलटी करून घ्यायच्या. सगळा चारा आहे, कोरडा चारा, भुसा, वैरण कुठे गेलेले सगळे पान ठेवून जायचे. मग तो खाली पडलेल्या शेळी चारा खात नाही. आपल्याला तर माहितीच, एकदा वास लागला ना शेळी अजिबात चारा खात. त्यामुळे तिला गव्हाणीतच टाकायला लागतं. जी मार्की शेळी आहे तिच्यापाशी असं पाणी, छोटीशी बकेट आहे ना, असे भरून ठेवायचे पाण्याचे, जे कायमची बांधलेली असते. नंतर काय होतं, आपण बाहेर जायचं आणि तिला ताण लागली तर त्यामुळे जागेवर पाणी भरून ठेवायचं असं. म्हणजे तिला काय होतं, ताण लागली तर जागेवर पाणी पिऊन जातं. तुम्हाला दाखवतात जवळून शेळ्या. एकदम असा खास पद्धतीने खातात. आता उन्हाळा असल्याने जास्त काय हिरवा चारा नाही आहे. कधीतरी असं रानातून आणावं लागतो. हे वेल तुम्ही बघितलेले असतील, रानात सरकीच्या त्याच्या झाडावर वेल असते, तर बांधाच्या कडेला ते काढून आणलेले आहेत आपण सकाळी. त्यांना सकाळी आहे ना आपण वैरण टाकली होती कुट्टी करून. ते पण बघा, तुम्हाला बाजूला दिसत असेल बघा, ते पण एकदम आवडीने खातात. असं काय नाही हिरवा चारा पाहिजे, वाळला चारा नाही, आता उन्हाळा पडला आहे मग आता कसं शेळीपालन चालू करावं, असं काय नाही. आता आपल्याकडे दरवर्षीचा असतोय, आपण सुबाबळ लावलेली, नेपियर, सुपर नेपियर, पण ते आता पाऊस नसल्यामुळे ह्या वर्षी सगळं जळून गेलेलं आहे. त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला टाकून, आपण जुने फोटो आहेत आपल्याकडे, ते पहिलं कसं हिरो होतं, आता कसं वाळलं आहे पाऊस नसल्यामुळे. पण घाबरायचं नाही,
यावर्षी दुष्काळ पडलाय, झालं चार एक महिन्यावर आता पाऊस आलेला आहे. नंतर परत आपलं पहिल्यासारखं होऊन जाईल. आपल्या तुम्ही म्हणाल तर शेळ्या पण थोडा कमी वाटतात तर आपण त्या मुद्दा पण कमी केलेल्या आहेत. पाठीमागं आपल्याकडे अजून 5-6 शेळ्या होत्या, आपण ते विकलेले आहेत. हे जे ठेवल्यात आपण त्यांच्या टोटल पाठी ठेवल्यात. आपले जेवढे दिसतात त्या तेवढ्या आपल्या शेडमध्ये जन्म झालेला आहे या सगळ्या पाठींचा. सगळ्या आपण आता पाठी ठेवलेल्या आहेत, आपल्या शेडमध्ये जन्म झालेला आहे या सगळ्यांचा. त्याने काय होतं, या शेळ्यांना टोटल बाहेर काय असते, बांधून काय असते हे माहीतच नाही. सगळ्यांचा ते शेडमध्ये त्यांना माहिती आहे. आता आयुष्य त्यांना माहीत झालं, जन्म झाल्यापासून हे शेडमध्येच असायचं. आपण जर अचानक कुठली एकलपायची किंवा बांधलेली शेळी, खांडातली शेळी जर आणली, त्याने काय होतं, त्याला अचानक जर कोंडली तर ती धासत घेते, अशी बंदिस्त होत नाही. त्यामुळे आपण मोठ्या शेळ्या घ्यायच्या. एखादी शेळी राहू शकते, पण एखादी शेळी जर नाही राहिली तर काय करायचं, त्यांच्या पाठी अशा ठोकर रशीच्या बघून ठेवायच्या. मग त्या मोठ्या झाल्या ना, ते बरोबर दुसऱ्या तिसऱ्या झाला मोठी शेळी होऊन जाते. त्यांना आपली एक लहानपणापासून सवय होऊन जाते. त्याच्यामुळं होता होईल तेवढं पाठी जर आपल्या घरच्या सांभाळल्या चांगलं राहतं. गावान कशी वाटली, नियोजन कशी वाटली कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. नवीन चालू करायचं असेल तर घाबरू नका. दुष्काळ पडलाय म्हणून नका, उन्हाळा आहे म्हणून नका. त्या दिवसात आपल्याला काही काम नसते. त्यावेळेस आपण 1 शेळी 2 शेळी 3 काय 5पर्यंत जास्त नाही घ्यायच्या. 2 पासून अनुभव घेत जायचा. 2 किंवा 5च्या पुढे घेऊ नका. जोपर्यंत तुम्हाला अभ्यास होत नाही, याच्यावरला अनुभव येत नाही, तोपर्यंत 2 शेळ्याच्या जास्त 2 ते 5च्या पुढे घेऊ नका. तुम्हाला ज्यावेळेस अभ्यास होईल त्यावेळेसच घ्या.